परी परी है एक परी आसमां से आ गिरी मुझे उससे प्यार हो गया. हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला असं वाटत असेल की मी गाणं का म्हणते, तर गाणं याच्यासाठी की आज माझ्या इथं लाल परी आणलेली होती. तर आज मी तुम्हाला फिश लसूण मसाला करी कशी बनवायची ती सांगणार आहे. हे बघा, इथं मी लसूण घेतलेला आहे. आपल्याला भरपूर लसूण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि तुम्हाला जर मसाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात फिश मसाला टाकू शकतात. मी इथं गरम मसाला टाकलेला आहे. आपल्याला ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लसूण आपल्याला मस्त पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यात ठेचून घ्यायचा आहे. आणि आता मी तेल गरम झाल्यावर जिरा टाकला आणि तो मसाला परतून घेतलेला आहे. बस, जास्त नाही, अर्धा मिनटं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या वेळानंतर मस्तपैकी लाल परी सोडायची आहे. आपल्याला फिश अशीच सोडायची आहे. तुम्हाला जर फ्राय करून टाकायची असेल तर तुम्ही फ्राय करू शकतात, पण जर तुम्ही अशीच टाकली तरी ती खूप टेस्टी लागते. आणि फिश आपण मसाल्यात सोडलेली आहे. त्यानंतर अर्धा मिनटं तिला अशीच होऊ द्यायची, ती परतवायची नाही. हे बघा, वरतून मी धनेपूड टाकलेले आहे. धने ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळे मी आधी मसाल्यात टाकले नाही, वरतून थोडी धनेपूड टाकलेली आहे. आणि मी आधीच फिशला मीठ लावून ठेवलेलं होतं. तुम्हाला जर मीठ नंतर टाकायचं असेल तर तुम्ही नंतर टाकू शकतात. मला आता मीठ टाकायची गरज नाही, कारण मी आधीच फिशला मीठ लावून ठेवलेलं होतं. आता मस्तपैकी आपण परतून घेतलेले आहे. फिशला जास्त कालवा करायची गरज नसते, आणि जास्त कालवा केलं तर मग तिचे तुकडे होतात. हे बघा, आता इथं मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला या पाण्याला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे. आता मी अर्धा मिनटं याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि अगदी अर्ध्या मिनटात फिश तयार झालेली आहे आपली, कारण ती लगेच शिजून जाते, तिला जास्त वेळ लागत नाही. मस्त कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत एन्जॉय करायची. खूप टेस्टी लागते. या लालपरी फिश करी खायला. आपण हे सर्व करून घेतलेलं आहे. वरतून मस्त रस्सा टाकायचा. अजून परत मी एकदा गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते, डिश सुंदर दिसावे म्हणून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.